तसेच ॲडिशनल CP क्राईम श्री वसंत, इतर सर्व पोलीस उपायुक्त, माझे इतर सर्व सहकारी ACPs, PIs आणि इतर सगळे जे स्टाफ आहे, अंमलदार आहे, तसेच आमचे पत्रकार बंधू आणि काही लोकांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते सर्व इथे उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या मी अभिनंदन करतो, धन्यवादही करतो की आपण इथे आले. एक दिवशी ऑफिसला मला एक मेसेज आला आणि मेसेजमध्ये लिहिलं होतं की साहेब आपण एक पाळणाघर आमच्यासाठी सुरू करू शकतो का. तर आम्ही शोधण्याची सुरुवात केली की इथे होता का असं पाळणाघर आपल्याकडे. मग ते आम्हाला कळलं की इथे होता एक पाळणाघर, परंतु तो सध्या बंद आहे. आणि मग आम्ही इथे आलो, बघितल्यानंतर फार वाईट वाटलं की इमारत आहे परंतु त्याचे वापर होत नाही आहे, व्यवस्थित बंद पडलेली होती आणि आपण पाहिलं की कशी त्याची परिस्थिती होती. मग आम्ही जॉईंट CP साहेब, HQ मॅडम आणि इतर सर्व अधिकारी आम्ही बसलो, तर आम्ही डिसाईड केला की आपण एक परत त्याला सुरुवात केली पाहिजे. आणि हे पण एक टार्गेट पण ठरवला की पुढचे जवळपास 1 महिन्यामध्ये आपण याला सुरू करायचे आहे. आणि जवळपास 25-30 दिवसामध्ये हे सगळं तयार झालेलं आहे. याच्यात म्हणजे सीलो नव्हती भरपूर, मग ट्रीटमेंट करून घेतला रूफच्या, त्याच्यानंतर आतमधला कसे डिज़ाइन करायचे हे सगळं आणि काय साहित्य याच्यासाठी लागेल. तो मैं एक दिन अनुराग है जो जिनसे जिम में मिलता हूँ, उनकी वाइफ प्रिंसी, तो इनसे हमारी बात हुई कि क्योंकि इनका छोटा बच्चा है, इनसे बोला कि इसके लिए हमको आपकी मदद लगेगी. इनको मैंने यहाँ पे भेजा अपने स्टाफ के साथ में, और फिर यहाँ पे आके जब इन्होंने देखा कि बोले कि सर हम ज़रूर इसमें आपका सहकार्य करेंगे, एंड दे डिड नॉट आस्क फॉर एनी कंसल्टेंसी फीस ऑल्सो. थैंक यू फॉर दैट. तो इसके अलावा जो है एक के बाद एक जो है इस तरह से जुड़ते गए, शामिल है या बाकी सब लोग हैं जो भी मदद कर सकते थे इन्होंने किया. और हमारा जो वेलफेयर फंड है उससे भी जो भी मॅक्सिमम हो सकता था वो हमने करने की कोशिश की आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं की सुविधा अशी राहिली पाहिजे की आपलं जे असं नाही वाटलं पाहिजे हे पोलिसांच्या हे आहे. तर द बेस्ट फॅसिलिटीज विच आर अवेलेबल इन एनीवेअर इन अ क्रेश, सो ऑल दोज फॅसिलिटीज वी हॅव ट्राईड टू ब्रिंग हिअर आणि सगळे प्लेस करण्यात आलेले आहे. अजूनही काही सुविधा जर इक्विपमेंट काय लागले तर आपण याच्यात ॲड करू. भरपूर वेळ जसे आपले जॉईंट CP साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याप्रमाणे आपले महिलांचे प्रॉब्लेम्स असतात आणि ते वेलफेअर बघण्याची जिम्मेवारी आपली आहे. ज्यावेळेस आम्ही सांगतो की तुम्हाला 24 तास काम करायचं आहे किंवा तुम्हाला आता जास्त तास काम करायचं आहे किंवा तुमच्या ट्रान्सफर दुसरी जागा आम्ही करतो आहे, काही वेळेस त्यांचे पती बाहेर राहतात किंवा त्यांचे जरी बरोबर राहिले तर दोन्ही नोकरीवर जातात, असे भरपूर इश्यूज आहेत ज्याच्याबद्दल आपण विचारच करत नाही. मग एक ही सुरुवात केली आणि याचा फायदा सगळे घेतील. आणि आपण हे जे केअरटेकर्स आहे हे पण प्रोफेशनली जे ट्रेंड आहे किंवा असे लोक ज्यांना आपण ट्रेन करून इथे लावणार आहे. मोठी सुविधा आहे कारण इथे भरपूर मुले राहू शकतात आणि जर गरज पडली तर आपण 24 तासासाठी पण त्याला सुरू ठेवू. और ये सब करते वक्त हमारे जो कुछ अधिकारी हैं, कुछ PIs हैं जिनको आज हम सर्टिफिकेट भी देने वाले हैं, जिनको सिर्फ बताया गया हमें हमारी टीम की तरफ से कि आपको ये मदद करनी है, तो उन्होंने जाके मदद की है इसको और वो सब अधिकारी यहाँ पे हाजिर हैं. कहने का मतलब ये है कि सब लोगों ने एज ए टीम इसमें काम किया है, और उसमें पब्लिक के लोग हों या हमारे सभी ऑफिसर्स हों. और ह्याच्यामुळे